महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रचारासाठी भांडूपमध्ये आले असताना एक धक्कादायक घटना घडली। मनसेमधून बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अनिशा माझगावकर यांनी राज ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न केला। काही अंतरावरच शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्ते राज ठाकरे यांची वाट पाहत उभे होते। यामुळे परिसरातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले। सर्वात प्रथम म्हणजे राजसाहेब ठाकरे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे हाती चले बाजार कुत्ते भोके हजार। अशा रस्त्याने हत्ती ज्यावेळेला चालत असतो ना त्याला आपणही बघतो कुत्रा खूप भुकतो। कुत्रा पोहोचू शकतो का हत्तीपर्यंत? नाही। त्याचप्रमाणे आज जो झालेला आहे तो केविलवाणा प्रयत्न आहे जनतेची सहानुभूती मिळवण्याचा आणि याच्यातून हे एक सिद्ध झालेलं आहे की राजसाहेब ठाकरे अधिकृत उमेदवाराच्या शाखेमध्ये आले आहेत, रस्त्यावरती उभे राहून गाडी आणणाऱ्यांना भेटलेले नाही आहेत। याचा अर्थ राजसाहेबांनी स्पष्टरित्या जाहीर केलेलं आहे। तसेच 2 दिवसापूर्वी अमित साहेब देखील इथे येऊन गेलेत, त्यांनी देखील आदेश हाच दिला की आपली शिवशक्तीची अधिकृत उमेदवार ह्या राजोल संजय पाटील आहेत आणि येत्या 15 तारखेला त्यांच्या नावासमोरील निशाणी जी मशाल आहे त्याचं बटन दाबून 16 तारखेला राजसाहेब ठाकरे आणि आपले शिवशक्तीचे उद्धवसाहेब ठाकरे या दोघांना अधिकृतरित्या आम्ही भांडूपमधून 114च्या उमेदवार राजोल पाटील यांना नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे घेऊन जाणार।